नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। शालिनी ही गौरीला देवीची ओटी भरायला सांगते। तेवढ्यात तिथे काही भक्तजन आलेले असतात आणि अंबाबाईचा उदो उदो असं जोशात म्हणत असताना गौरीच्या हातातली थाळी उधळली जाते आणि सगळ्या वस्तू खाली पडतात। इकडे त्या माणसाला उदय आणि राहुल दोघेजण मारायला लागतात आणि गौरी ज्या वेळेला खालचं सगळं गोळा करत असते त्यावेळेला तिला जयदीप दिसतो। जयदीपला पाहून गौरीला खूप मोठा धक्का बसतो। गौरी जयदीप जयदीप असं म्हणून त्याच्या मागे धावत सुटते, पण खूप सारी गर्दी असल्यामुळे, खूप सारे भक्तगण असल्यामुळे गौरीला वाट काढण्यासाठी प्रॉब्लेम होत असतो। जवळजवळ ती जयदीप पर्यंत पोहोचते। तेवढ्यात मागून गौरी जयदीपला हात लावणार तेवढ्यात काही बायका गौरीला मागून खेचतात, कारण तिथून पालखी चाललेली असते। आता पालखी चालल्यामुळे गौरीला तेवढा वेळ थांबावं लागतं आणि तेवढ्या वेळात जयदीप पुढे जातो। पालखी गेल्यानंतर गौरी पुन्हा जयदीपच्या मागे जाते आणि गौरीला ठेच लागते। गौरीच्या डोक्याला मार लागतो आणि जयदीप पुढे निघून जातो। गौरी बेशुद्ध होते आणि तिला घरी आणलं जातं। तितक्या तिकडे लक्ष्मी भेटते आणि जयदीप विचारतो, कुठे होतीस तू? तुला किती शोधलं मी? तितक्यात रुई येते आणि रुई म्हणते, लक्ष्मी असा हात सोडून जायचं असतं का? जयदीप रुईवरती चिडतो आणि म्हणतो, तुझं लक्ष नको का? असं म्हणल्यावरती सर्वजण पुन्हा एकदा जायला निघतात। जयदीप म्हणतो, रुई तू दोघींना घेऊन कारमध्ये बस, मी आलोच। अजून पाया पडलो नाही, पाया पडून येतो। जयदीप देवी आईच्या पाया पडतो आणि त्याच वेळेला तिथे ठेवलेली गौरी आणि राहुलची पत्रिका ही जयदीपला दिसते आणि जयदीप ती पत्रिका हातात घेतो आणि गौरीचं लग्न राहुल बरोबर ठरलंय हे बघून त्याला धक्काच बसतो आणि ती पत्रिका बघून त्याला खूप राग येतो। तसाच तो धावत पळत कार जवळ येतो। इकडे शिर्के पाटील वाड्यामध्ये डॉक्टरांना बोलवलं जातं आणि गौरीची तब्येत चेक केली जाते। डॉक्टर गौरीचं चेकिंग करतात आणि म्हणतात, काही काळजी करू नका, त्यांना कसला तरी ट्रेस आला असेल। मी गोळ्या लिहून देते, तुम्ही लवकरात लवकर ती ट्रीटमेंट चालू करा। आता मात्र डॉक्टर गेल्यावरती माई म्हणतात, काय झालं गौरीला? अशी का चक्कर आली? त्यावर राहुल सांगतो, काय नाही, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना गौरीची काळजी घ्यायला, मी गौरीला काहीही होत देणार नाही। असं बोलून राहुल त्याची खोटी खोटी नाटकं करत असतो। इकडे कारमध्ये आता तिघी जणी छान गप्पा मारत चाललेले असतात। तेवढ्यात जयदीप तिथे येतो आणि रागारागात कारमध्ये बसतो। रुई म्हणते, अरे जयदीप काय झालं, रागवलंयस का? काही घडलं का तिकडे? जयदीप एक उत्तर देत नाही आणि गडबडीने कार चालू करतो। इकडे गौरी शुद्धीवर येते आणि ओरडते, जयदीप जयदीप। माई म्हणतात, गौरी काय झालं? गौरी बोलते, माई जयदीप जिवंत आहे। हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्काच बसतो। त्यावर गौरी म्हणते, हो मी आज पाहिलं जयदीपला। आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो। माईंना हे आधीपासूनच माहीत असतं। गौरी सांगू लागते, मी दर्शनाला गेले होते ना तेव्हा माझ्या हातातून ताट खाली पडलं आणि मी साहित्य गोळा करायला लागले, तेवढ्यात मला जयदीप पुढे दिसला। इकडे मात्र जयदीप भरधाव वेगाने कार चालवत असतो। त्याच्या डोळ्यासमोर सतत राहुल आणि गौरीची पत्रिका दिसत असते। तो तेच विचार करत असतो की 6 वर्ष गेले, त्या 6 वर्षामध्ये असा एकही दिवस आला नाही की गौरी मला तुझी आठवण आली नाही। मी 6 वर्ष तुझ्या आठवणीमध्ये झुरत होतो आणि तू काय केलंस? राहुल सोबत लग्नाला तयार झाली? ही माझी गौरी असू शकत नाही। असं म्हणून भरधाव वेगाने तो गाडी चालवत असतो। रुई सांगत असते, अरे जयदीप सावकाश सावकाश, पण जयदीपचं लक्ष नसतं। अनन्या लक्ष्मी एकमेकींकडे पाहत असतात आणि एकमेकींना पकडून बसतात। इतकी कार वेगात असते, दोघी जण मागे लोळत असतात। जयदीपच्या गाडीचा वेगच असताना तितक्यात पुढून सायकल येते। तो माणूस सायकल थांबवतो आणि जयदीप सुद्धा कार थांबवतो। जयदीप कारमधून उतरतो आणि म्हणतो, ए आंधळ्या, तुला दिसत नाही का? याच्यावरती सायकलवाला म्हणतो, तू आंधळा, किती भरधाव वेगाने आलास? मी तर माझ्या वाटेने चाललो होतो। जयदीप रागारागात उतरतो आणि त्या माणसासोबत भांडायला लागतो। रुई मध्ये येते आणि त्या माणसाची माफी मागते, अहो दादा सॉरी, असं म्हणून ती जयदीपला शांत करते आणि पुन्हा कारमध्ये बसवते। तर इकडे गौरी सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा माई, मी खरंच बघितलेलं आहे।
देवकी म्हणते खूळ लागले हिला, डोक्यावर पडली ना म्हणून तिला खूळ लागले. शालिनी म्हणते काही नाही, ही सगळी नाटकं आहेत, नाटकं. लग्नामध्ये मोडता घालायचा आहे ना म्हणून ही नाटकं करते. माझ्या बावड्याला आपल्या तालावरती नाचवते. बघ, ही पत्रिका घे आणि तुझी नाटकं बंद कर. स्वतःच्या हाताने ही पत्रिका देवीजवळ ठेव, बास झाली तुझी नाटकं. असं म्हणत ती आता गौरीच्या हातामध्ये पत्रिका देते. गौरी आता ती पत्रिका घेते, राहुलच्या समोर जाते आणि राहुलच्या समोर जाऊन ती पत्रिका फाडते. फाडून पत्रिका राहुलच्या तोंडावर फेकते. इकडे दाजी, दादा यांना सगळ्यांना आनंद होतो, पण शालिनी मात्र चिडते. देवकी म्हणते झाला ना सत्यानाश, चिंधड्या चिंधड्या केल्या आणि ती पत्रिका राहुलच्या तोंडावरती मारली. आता इकडे माई विचार करतात, बहुतेक गौरीने जयदीपला पाहिलेला आहे, त्याच्या आठवणीमध्ये झुरत आहे, त्याची वाट पाहत आहे, पण लग्न करून बसला आहे. आता मी माझ्या मुलीच्या आयुष्याचा विस्फोट होऊन देणार नाही, असा विचार करत माई आता गौरीजवळ येतात. गौरीच्या एक थोबाडीत लावून देतात आणि म्हणतात बाद झालं तुझं हे सगळं. जयदीप येणार, जयदीप येणार, तो कधीच तुझ्याकडे येणार नाही. तो खूप लांब गेलाय, तो कधीच तुझ्या आयुष्यात येणार नाही. त्यामुळे स्वतःचं आयुष्य आता पुढे ढकल, पुन्हा सुरू कर आणि आता जयदीपचा विषय बंद कर. या घरामध्ये जयदीपचा विषय कोण सुद्धा काढणार नाही. इकडे रुई बोलत असते, अरे जयदीप तुला झालंय तरी काय? एवढा चिडलेला मी तुला कधीच पाहिला नाही, एवढा का चिडलायस तू? जयदीपच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तो म्हणतो 6 वर्षापूर्वी मी ज्या गोष्टीपासून लांब पळत होतो ती गोष्ट माझ्या डोळ्यासमोर येऊन उभी राहिलेली आहे. गौरी दुसरं लग्न करते असं म्हणल्यावर रुईला सुद्धा धक्का बसतो. गौरी कोणासोबत तरी लग्न करते हे त्याला सहनच होत नसतं आणि त्याला सांगताही येत नसतं. गौरी माईंना सांगत असते की जयदीप जिवंत असताना मी जर समजा दुसरं लग्न केलं तर जयदीपवर अन्याय होईल. माझं मन मला कसं हे करेल, माझ्या हातून खूप मोठं पाप घडेल. माई, माझ्या हातून असं पाप घडून देऊ नका. माई म्हणतात तू तुझा भास आहे. हो, जयदीपला यायचं असतं तर तो केव्हाच आला असता. इतकी वर्ष वाट नसती पाहिली, पण तू तुझ्या आयुष्यामध्ये पुढे जा. माईंचं म्हणणं सगळ्यांना पटत असतं, पण गौरी मात्र माईंना हात जोडून विनंती करत असते. माई प्लीज प्लीज मला एक चान्स द्या. माई, मी जयदीप असताना लग्न करू शकत नाही. पण माई गौरीचं ऐकत नसतात. इकडे गौरी म्हणते माई तुम्हाला एक कळतंय का, माझा जयदीप जिवंत असेल तर माझी मुलगीही जिवंत असणार. असं बोलल्यावर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. दादांना गौरीचं म्हणणं पटलेलं असतं, पण माईंच्या पुढे दादांचं काही चालत नाही. तर आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत. इकडे जयदीप रुहीला सांगत असतो मी माझं नवीन आयुष्य सुरू करतोय, माझ्या आयुष्यामध्ये मी पुढे जाण्याचा विचार करतोय. रुई म्हणते नवीन आयुष्य सुरू करतोय म्हणजे नवीन नाती जोडायचा प्रयत्न करतोय का? आता रुईच्या चेहऱ्यावरून आपल्याला असं दिसतंय की ती जयदीपच्या प्रेमामध्ये आहे. जयदीपने तिच्यासोबत नवीन नातं जोडावं असं तिला वाटत असतं. जयदीप रुहीकडे पाहतच बसतो. आता नक्की रुहीच्या मनामध्ये काय चाललेलं आहे आणि गौरी दुसरं लग्न करते म्हणून जयदीप काय निर्णय घेतोय हे बघणं अधिक मनोरंजक कारक ठरणार आहे. असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.